हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. आता मी जस्ट ऑफिससाठी रेडी होत होती. त्यात मला एक थॉट आला, की मी ब्लॉग बनवून तुम्हाला पण दाखवते माझा डे कसा असतो ऑफिसमध्ये. आता सकाळचे ऑलमोस्ट 7-10 वाजले. मंदार ऑलरेडी ऑफिसला गेलाय आणि मला थोडा टाईम आहे. मी 8:15 पर्यंत निघते. मग मी 9 o'clockची शिफ्ट आहे आज आणि बरेच दिवस माझं वर्क फ्रॉम होम होतं. सो मी काय खास असं काय केलं नाही. आज आज आणि उद्या मला ऑफिसला जायचं आहे. सो मी म्हटलं, आता मी रेडी होताना मला लक्षात आलं, की चला तुम्हाला पण दाखवते आज. लेट्स गेट रेडी विथ मी आणि लेट्स गो टू ऑफिस एज वेल. तर आता मी उठलेली आहे, थोडंसं मेकअप करून, रेडी होऊन, माझं हे सॉफ्टवालं पाणी पिऊन मी निघणार आणि आय डोंट नो तुम्हाला माहिती आहे की नाही, पण श्रावणी आणि मी सेम ऑफिसमध्ये आहोत. येस, आम्ही ऑब्व्हियसली वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आहोत, पण मी 4 मंथ्स नंतर एक ओपनिंग होती, तर तिला फॉर्च्युनेटली मिळालं. तर आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही दोघी ऑफिसला जेव्हा जातो तेव्हा आमचा डे कसा असतो. टाडा! सो माझं बेसिक मेकअप तर झालेलं आहे. आता मी शांत बसून थोडं माझं पाणी पिणार आहे आणि कपडे तर मी रात्रीच काढलेले असतात, फॉर्मल्सच घालायचे. तर आता थोडं चिल करू. खूप दिवस वर्क फ्रॉम होम झाल्यानंतर ऑफिसला जायला एवढा कंटाळा येतो आज. म्हणजे आय एम ट्राईंग एव्हरीथिंग की मी काय अवॉइड करू शकतो. बट आज आमची खूप इम्पॉर्टंट 2 मीटिंग्स आहेत. त्यासाठी आम्हाला बोलवलं आहे आज आणि उद्या. काही चेंजेस होणार आहेत. सो त्याच्यासाठी जायचं आहे. पण मला एवढं जीवावर आलं आहे आणि लॅपटॉप कॅरी करावा लागतो बॅगमध्ये. मग परत तिकडचं सगळं इकडून तिकडे हे सगळं खूप हॅसल आहे. तर लेट्स सी. श्रावणी तिच्या रूममध्ये रेडी होते. थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवतेच. मी रेडी तर झाली आहे, पण आता मी कन्फ्युज्ड याच्यावर हे घालू की हे घालू. आय थिंक ब्लॅक जास्त चांगलं वाटते. डब्बे पॅक करतोय. फ्रुट्स आहेत, राईस आहे, एग आहे. हॅलो गाईस, आय एम रेडी. मी पण आता जस्ट थोडं लेट उठली, त्याच्यामुळे मला उशीर झाला. 2दा-3दा जाऊन मला ठोकावं लागलं, तेव्हा जाऊन श्रावणी रेडी झाली आहे. पण आता आम्ही रेडी आहोत. आता आम्ही उबर बुक करू आणि मग निघू. येस. आणि आम्हाला ॲक्च्युली खूप लेट झाला, कारण का ऑलरेडी किती वाजलेत? 8-7 झाल्यात. ठीक आहे. 9ची शिफ्ट पोहोचू. आम्ही बर्मिंगहमला ऑफिस आहे आमचं, बर्मिंगहम बिझनेस पार्कला आहे. तर आता आम्ही निघू थोड्या वेळात. आमची अजून एक कॉलिग आहे, तिला पण आम्ही कुठेतरी मिडवे भेटू आणि मग आम्ही असे निघू. सो हे आम्ही असे आमचे आउटफिट्स आहेत. असं असं अच्छा, okay. मी तर असं वाटतं एअरपोर्टला काम करते. नमस्ते. पण आता खूप मला आम्ही आता मला डबे actually तर झोपच पॅक येते. केलेत मी अर्धे आणि आता निघू आम्ही. मला झोप तर येते आणि मला वर्क अजूनही फ्रॉम झोप येते आणि वर्क फ्रॉम होमची ॲक्च्युली खूप घाण लास्ट सवय लागली आहे. ही तर लास्ट 2 वीक्स पासून घरीच होती. तर त्याच्यामुळे माझं असं होतं की मला एकटीला नाही जायचं, त्याच्यामुळे मी पण घरीच थांबली. तर आता एवढा आळस आला आणि त्याच्या आधी पण मला वर्क फ्रॉम होम होतं 1 to 2 वीक्स. तर म्हणजे ऑलमोस्ट एकदम 1 महिना आम्ही गेलोच नाही पण ऑफिसला. आज मी आणि एकदा उद्या तर गेले. जावंच लागेल. आमचं इम्पॉर्टंट काम आहे त्याच्यासाठी. तर आता नाही गेलो तर मग बोलतील घरी बसा. घरीच बसा तुम्ही. तर आता जातो आणि विल शो यू हाऊ आवर डे गोज. येस, चलो. सो आता आम्ही चाललोय. वाकडं घ्यायचं ना. किती किती प्लॅनिंग, सकाळी सकाळी माझं डोकं लोडच नाही होते जेवढं ही प्लॅनिंग करते. की कसं घ्यायचं. मला ते लक्षात आहे की मी नेहमी विसरते, कारण आपण अच्छा, ओके. मी आता वाकडं घेते आणि परत येते. सो तिच्याप्रमाणे लँडस्केप घेतलंय. अरे नाही, आपण नॉर्मली नेहमी व्हिडिओ काढतो तेव्हा आपण हेच सरळ काढतो ना, तर आपल्याला लक्षात नाही राहत. लक्षात नाही ऍक्च्युली. नवीन नवीन स्टार्ट केलं मला सकाळी सकाळी नाही एवढं लोडच नाही होत. मी सकाळी सकाळी एवढं लवकर थकली ऑलरेडी. मी तर तयार होऊन थकली. मी दिवस कसा काढली काय माहिती. पण एक चांगलं केलं, थोडंसं मस्त. हा, ऍक्च्युली द बेस्ट पार्ट आत्ताचा हाच आहे की डे लाईट आहे आणि थोडं टेम्परेचर पण वाढत चाललंय, त्याच्यामुळे खूप फ्रेश वाटतं. आणि म्हणजे आधी आम्ही ह्या टायमाला जायचो तर थोडासा काळोख असायचा, पण आता खूप छान वाटतंय. देयर वॉज अ टाइम इन डिसेंबर जेव्हा मी निघताना पण काढू आणि रिटर्न येताना पण काढू. म्हणजे आम्ही डे लाईट फक्त थोडीफार Weekend ऑफिसमधून बघितली असेल, पण अशी डे लाईट आम्हाला दिसायचीच नाही. बट नाव इट फील्स सो गुड. लेट्स गो. उबर बुक करतो आणि तुम्हाला परत उबरची वाट बघतोय आता. आणि ऑब्व्हियसली उबर यायला अजून 5-6 मिनिट्स आहेत. तोपर्यंत म्हटलं मम्मीला कॉल करूया. मम्मीचा आज डेब्यू होणार आहे व्हिडिओवर. उचलला तर ती ऑफिसमध्ये ऍक्च्युली. ती उचलतच नाहीये.
अजून एक माझी फ्रेंड आहे, तिला आम्ही पिकअप करणार आहे मिडवे स्टेशनला आणि तिकडून मग आम्ही जाणार ऑफिसला. नाही उचलत आहे? मे बी मीटिंग वगैरे मध्ये असेल. खूप मला ना टू बी ऑनेस्ट खूप छान वेदर वाटतंय. लाईक इथे ना युके मध्ये मी एक ऑब्झर्व केलं लास्ट 1 मंथ मध्ये, की जेव्हा आपल्याला ऑफिस असतं तेव्हा एवढं मस्त सनी गाईज बाहेर सन बघा. आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही हा. शिअर कर्टनमुळे. हे बघा ऊन, एवढं मस्त ऊन आणि सगळं असतं आणि जसा वीकेंड येतो भरपूर पाऊस. आमच्या ब्लॉग मध्ये पण तुम्ही बघितलं असेल, दर वीकेंडला पाऊस आहे. आय डोंट नो असं का चालतं. नाही आणि पण आता एक आहे ना ऍक्च्युली जे लोक सगळे इकडे राहतात आणि ज्यांना माहितीये की इकडचं वेदर किती चेंज होत असतं कंटिन्युअस, तर एक रिअलाइज होतं की जसं विंटर स्प्रिंग चालू होतो आणि टुवर्ड समर जात असतो तशी एक वेगळीच पॉझिटिव्ह वाईब येते. एक्झॅक्टली. आणि खूप- सगळे खूप फन छान असतात, हॅपी वाटतंय. असतात. मेन आणि- म्हणजे आम्हाला डे लाईट दिसते. हम्म. म्हणजे आम्ही काम करून जरी बाहेर आलो तरी आम्हाला डे लाईट दिसते. एकदम थंडी नाहीये त्याच्यामुळे यू डोंट हॅव टू लेअर अप टू मच. हम्म. आणि खूप आता मस्त पण आम्ही वाटतंय. घातलं कारण आता सकाळी तर 2 डिग्री होता मी उठलेली तेव्हा, आता कुठे 6 डिग्रीज आसपास आहे. आणि आम्ही जेव्हा रिटर्न येणार तेव्हा 16 डिग्री आहे. तर एवढं टेम्परेचर फ्लक्च्युएट होणार आहे. सो मी असंच फरवाला घालून ठेवलं इन केस लागलं तर. तसं पण जॅकेट इकडे कसं इकडे यू कॅनॉट स्किप द जॅकेट. हा. तुम्हाला माहिती नाही कधी एकदमच एकदम थंड पडेल. पटकन चेंज होतं. तर त्याच्यामुळे जॅकेट कॅरी करणं सेफ आहे. चला बाहेर बघूया आपण थोडस. मम्मीचा फोन आला. बंद नको करू, चावी आहे नाही आहे, अडकून राहू इकडे चावी पर्स मध्ये. मम्मीचा डेब्यू आमच्या आज अरे कट. गेली मे बी. आतमध्ये माझं घर आहे. मी फायनली फोन उचललेला आहे. मम्मी तू व्लॉग मध्ये दिसते, हॅलो कर. हॅलो. सकाळचे अपडेट्स. सकाळचे अपडेट्स कारण इथे टायमिंग चेंज होतो ना, म्हणजे 4 नाही म्हणजे 4.5 hours डिफरन्स आहे. टाइम डिफरन्स असल्यामुळे मग आमचे टाइम मॅच होत नाही. त्याच्यामुळे मग आम्ही सकाळी बोलतो, मग लंचला थोडा वेळ मिळाला तर बोलतो. सकाळचा एवढाच एक वेळ मिळतो नीट बोलायला. नंतर आमचं काम होईपर्यंत ही लोक झोपतात. हा. तर वेळच नाही मिळत. मम्मीला आउटफिट तर दाखव आपले. आम्ही आउटफिट चेक. खूपच ऊन आलं ग. एकदम ऊन खूप असतं. उबर काही येत नाही आज. आपण किती पण लवकर उठलो तरी हा अरायव्हिंग इन 4 minutes येते. किती पण लवकर आलो ना तरी उबर लेटच होते. आम्हाला ना इकडे बाजूलाच एक दुकान आहे, तर दॅट इज द बेस्ट पार्ट की आम्हाला पटकन काय लागलं तर इथे मिळतं. युजली आम्ही जातो ग्रोसरी वगैरे भरायला, पण पटकन काय हवं असेल तर मिळतं. आणि इकडे ब्रू हाऊस पण आहे जिकडे कॉफी पितो बाजूला, तर छान आहे. कॉमेडी. हा सकाळी 8 डिग्री आहे. चांगलं वाटतंय. हा. फायनली आता आम्ही चाललोय, माझ्या फ्रेंडला पिकअप करणार, मग पुढे ऑफिसला जाऊ. पुढे जाऊन ते आम्ही काय काय करतो ते तुम्हाला दाखवतो. तसं काय एवढा वेळ नाहीये मला ब्लॉग काढायला तिकडे. मी विचार केला थोडं लवकर पोहोचू, मस्त मी कॉफी विफी बनवीन, बसू आम्ही चिल करून मग स्टार्ट करू. पण आता तसं नाही होणार आहे. इनफॅक्ट मी लेट पोहोचू कदाचित. आणि जेव्हा जेव्हा आम्ही लवकर जायचा प्लॅन करतो तर कसं तरी आम्हाला लेटच होतो. आणि आता इट्स टू लेट टू ड्रिंक कॉफी. कारण का आमचे लॅपटॉप्स आमच्या सोबत आहेत, तर त्याच्यामुळे सेटअप करायचं खूप टाइम नंतर, खूप वीक्स नंतर. सो मला सगळं सेटअप करायचं, देन आय स्टार्ट वर्किंग. तर ते मला सेटअप. मध्ये मध्ये तसं थोडं स्निक पीक देत राहील. हा, मी नंतर मध्ये ब्रेक घेऊ तेव्हा परत आपण भेटू. मस्त वातावरण आहे ना. सुट्टीच्या दिवशी असं. हा एक्झॅक्टली. स्टेशन आहे कॉवेंट्री स्टेशन. आता आम्ही आमच्या फ्रेंडला पिकअप करू आणि पुढे जाऊ. सो गाईज आम्ही ऑफिसमध्ये गेलो, आता थोडासा ब्रेक घेतलाय. जरा ते बिझनेस पार्क दाखव किती छान आहे. हे आमचं ऑफिस एरिया आहे. इथे आणि सगळे वेगळे वेगळे
ऑफिसेस आहेत. मस्त सनी असं आम्ही थोडंसं खाली राऊंड मारायला आलोय. सॉरी, आणि खूप हवा हा, आहे. इकडे एक कॉफी शॉप आहे जो आम्ही आता थोडंसं कॉफी किंवा असं काहीतरी खायला घेतो. आता मी ग्रेग्सला चाललोय, तर ग्रेग्स मध्ये जाऊन आम्ही काहीतरी खायला घेऊ पटकन आणि मग परत जाऊ. घेतलाय आणि मेन इम्पॉर्टंट एक मीटिंग झाली आता एक नंतर असणार आहे आमची. श्रावणी तुझी झाली? माझी नंतर आहे. मी तुला दाखवते. आता भूक लागली ऍक्च्युली, सकाळपासून काय खाल्लं पण नाहीये. त्यात हा, सगळं गडबड थोडंसं झाली, late लेट झालं. झालं, तर काय खायला वेळच नाही मिळाला. तर आता आम्ही जातो आणि पटकन काहीतरी क्विक खाऊन मग परत कामाला चालू करू. ऑफिस दाखवता येत नाही ऑब्व्हियसली फॉर सम रिझन्स, बट आम्ही जेव्हा लंच करू तेव्हा थोडंसं लंच रूम दाखव थोडीशी तुम्हाला. पण हा आमचा ऑफिस एरिया खूप जो सुंदर आहे एकदम. खूपच वारा आहे यार. सो ऑफिसमध्ये हाफ डे आमचा झालेला आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात लंचला जाऊ. थोडंसं काम आहे, थोडंसं मीटिंग्स आहेत, बिझी आहे. श्रावणी अजून आतमध्ये तिच्या डिपार्टमेंटमध्ये बसली आहे. तर मी म्हटलं चला तुम्हाला थोडंसं सांगू. अर्धा दिवस तर झालेला आहे, जस्ट हाफ डे टू गो नाव. हाय गाईस, आता माझी मीटिंग झालेली आहे आणि बाहेर So, एवढं मस्त ऊन आहे. खूप म्हणजे छान असं- ऊन आहे बघा. जेव्हा ऑफिसला यायचं असतं तेव्हा असं एवढं सुंदर वातावरण असतं. गरमी आहे, 16 डिग्री झालंय. बाहेर जायची वेळ आहे पण ऑफिसमध्ये बसून काम करायचंय. पण आता हाफ डे झालाय. आता किती वाजले आता? 1:30 झालेत. थोड्या वेळात लंच होईल, मग आम्ही तुम्हाला लंच दाखवू. आम्ही आता भेटलोय सकाळपासून. आम्ही आता म्हणजे आज ऍक्च्युली खूप बिझी होतं कारण की खूप टाइम नंतर ऑफिसमध्ये आलोय. सो सगळं काम पेंडिंग जे होतं, मीटिंग्स होते, टीम सोबत मीटिंग्स होते, ते सगळं झालं. आता थोडंसं नॉर्मल काम करू आणि मग लंचला भेटूच. सो आमचा लंच झालेला आहे आता फायनली. खूप आज लंच झाला नाहीये, लंच आता चालू लंच झालंय. टाइम ब्रेक झालाय म्हणजे असं मला हा. बोलायचं होतं. ब्रेक चालू झाला आता. आता मी आमचे डब्बे ते जरा गरम करतोय. आम्ही ब्रेक रूम मध्ये आलोय आणि आज काय फ्राईड राईस केलेला पण काल, आणि त्याच्यावर मी असं एग टाकून आणलंय विथ सम फ्रुट्स. एवढी भूक लागलेली आणि थकायला झालं ऍक्च्युली आज. आणि पेशन्स संपतात जेव्हा तुम्हाला जायचं असतं आणि काम येतं. आणि आज आणि मला तेव्हा 9 to patience 6 संपतात. शिफ्ट्स, असं आमचे 3 शिफ्ट्स पॅटर्न असतात. 7 to 4, 8 to 5 आणि 9 to 6. तर लास्ट वीक आम्ही 8 to 5 होतो, तर हा वीक त्याने 9 to 6 दिलाय. तर मला हे शिफ्ट्स नाही आवडत. हे मला खूप असं खूप 9 टायरिंग to वाटतं. 6 कसं असतं, सकाळी लवकर नेक्स्ट वीक उठायलाच 7 to लागतं. 4 आहे. आय जस्ट लव्ह 7 to 4 बेस्ट आहे कारण का असं वाटतं की हाफ डे उरलेला 4 नंतरचा मिळतो, थोडी डे लाईट मिळते. आणि 9 to 6 च्या शिफ्टमध्ये पण आम्हाला एनिवेज लवकर उठायलाच लागतं, लाईक उठतोच लवकर. तर त्याच्यामुळे ना धड सकाळचं मिळतं ना धड रात्रीचं मिळतं. तर त्याच्यामुळे 9 to 6 मला नाही आवडत जेन्युइनली. पण ठीक आहे, त्याचा ऑप्शन तर नाही आहे. बट आता आम्ही झालं खाऊन डब्बा. चलो. का स्पून नाही आहे? छान झालंय. कोणी केलं? ठीक आहे, तू केलंय कळलं. मस्त आता खाऊ आम्ही. थोडं फ्रुट्स आहेत आणि मग परत कामाला चालू करू. पहले ये नज़ारे को देखे और फिर इसे देखे. लंच झालेला आहे. आता रेडी आहोत सेकंड हाफ साठी. हे आमचं रिसेप्शन आहे ऍक्च्युली. आज थोडं शांत आहे कारण का जास्ती लोक आज आली नाही हा. आहेत, कारण का मेजॉरिटी लोक वर्क फ्रॉम होम. रिसेप्शनिस्टच नाही आज तर. म्हणजे आज फक्त ज्यांचे मीटिंग्स होते किंवा जे काय हा. लाईन अप करायचं होतं बाकीच्या गोष्टी, ते लोकच फक्त आली आहेत. तो आमची पूर्ण टीम नाही आहे अजून तरी. ऑफिस असं थोडं खाली खाली वाटतं. खाली आहे. पण आता आमचं लंच झालंय चलो आणि भागो. झाला लंच. आता बॅक टू वर्क. back to परत work. भेटूया आपण सुटल्यानंतर. येस. सो ऑफिस मधून सुटलेले आहोत आम्ही आता. आम्ही कोवेंट्रीला पोहोचलो, पण कारण ट्रॅव्हलिंग आम्ही येताना उबर बघितली, थोडी एक्सपेन्सिव्ह होती. ऍक्च्युली तर आम्ही प्रॉब्लेम काय होतो train की ने आलो. आमची जी ट्रेन असते ती लगेच असते, लाईक विदिन 13 minutes. 13 मिनिट्स मध्ये. तर आम्हाला आमच्या ऑफिसमधून ते स्टेशन पर्यंत त्या टाइम मध्ये पोहोचायचं असतं. तसं मग आम्ही ब्लॉग वगैरे नाही करू शकलो, थोडी घाई होते. हे बघ किती मस्त वाटतंय स्टेशन.
कोवेंट्री स्टेशन आहे. तर आम्ही चाललो. आमचं कोवेंट्री स्टेशन लिटरली 5 मिनिट्स. हा रोड क्रॉस केला की घर आहे. इकडे तुला घेते. मस्त आता सुटलेलो आहोत आणि खूप हवा आहे. आमचा आवाज मे बी ऐकायला नाही येणार. खूप हवा आहे. ऍक्च्युली आम्ही ठरवलेलं की घरी जाऊन पास्ता करायचा. तर म्हणून मी मंदारला फोन केलेला की तू पेपर आणि सगळं घेऊन ये. तर मंदार मला बोलला त्याने ऑलरेडी जेवण केलंय. सो आता घरी जाऊन काही नाहीये. जिमला जाणार अर्ध्या तासात. 10 डेजच झालं मी थोडं वर्कआउट स्टार्ट केलंय. आणि परत चालू करू. आय थिंक सो वारा आहे खूप. घरी पोचलो. दिस इज वेर आय स्टे. आज इतका वारा आहे. दिवसभर विंडी आहे. घरी पोचलोय आणि मंदाने काहीतरी बनवलंय वाटतं. तर म्हणजे आम्हाला घरी जाऊन काय करायचं नाहीये. हेच मगाशी सांगत होती पण तिकडे खूप वारा होता. चलो आमचा ब्लॉग आणि डे इथे संपवतोय आम्ही. थोडंसं ग्लिम्स नंतर जेवणाचं बघू त्यांनी केलंय तर किंवा करतोय. आणि छान वाटलं सगळं तुम्हाला दाखवून. आमचं ऑफिसचा डे आणि सगळं कसं असतं. नॉट असं काही खूप वेगळं नाही केलं जे नॉर्मल लोक करतात. फक्त माझं असं होतं की खूप दिवस मी नुसतं ट्रॅव्हलपेक्षा पण फूडच टाकते. तर म्हणतात चला आपला एक दिवस पण दाखवू का जेव्हा ऑफिसला जातो. एक तर खूप कमी दिवस जातो. सो छान वाटलं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू. अँड या सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. येस. पनीर गोटाला केलाय मंदारने आणि ह्याच्यासोबत नान आणलंय. नान मिळतात रेडीमेड. ते थोडा वेळ फक्त. आता आमचं जेवण तर रेडी आहे. मजा. पार्सल. हॅलो गाईज. आफ्टर वर्क आम्ही आलो. हाफ अन आवर थोडं रेस्ट केलं आणि मग परत एक्सरसाइज चालू केली. सो आजचा दिवस तर तुम्ही आमचा बघितलेलाच आहे. सॉरी मी थोडी दमली आहे. मी हार्डली आता 10-11 डेजच चालू केली सिरियसवाली. कारण आय हॅड टू लूज सम वेट ड्यू टू सम मेडिकल इश्यूज. आणि आता असा असतो आमचा डे when we are working. And I give a shout out to all international professionals, in fact all professionals, जे आपलं घर सांभाळून बाहेर सगळं बाहेरच्या देशात सगळं सांभाळून जॉब करून जेवण करून घरचं सगळं बघून सगळं असे सांभाळतात. मी खूप इमोशनल होते या टॉपिकवर बिकॉज वेन आय केम मला काहीच येत नव्हतं आणि आता मी बऱ्यापैकी इंडिपेंडंट झाली आहे. कारण इकडे ऑब्व्हियसली तुम्हाला कोण हेल्प नाही आहे. सगळं तुम्हालाच करायचं आहे. आय डोंट नो मी तुम्हाला असे इमोशनल लेक्चर का देते. बट येस माझा दिवस आता संपलेला आहे फायनली. थँक्यू सो मच अगेन. मगाशी पण मी बोलली. अँड अगेन फॉर वॉचिंग टिल दी एंड. आणि येस ऑफिसवरून आल्यावर आज थोडं आरामात हाफ एन आवर रेस्ट करून वर्कआउट केलं. कारण जेवण ऑलरेडी मंदारने बनवलेलं. नाहीतर आता घरी जाऊन परत जेवण बनवा सगळ्यांचं आणि मग झोपा असं रुटीन असतं युजली. सो येस. टाडा.